नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा तुम्ही? टाकाटाक ना आणि टाकाटाक राहायचं. आज संडे आहे. आज आम्ही चाललो चिकन आणायला. मला वाटतं श्रावण महिना चालू होणार आहे आता, त्यामुळे सगळे लोक चिकन खाणार आहेत. त्यामुळे आज सगळेजण जास्त करून आजच संडेला चिकन बनवणार आहेत. आता मी चाललो चिकन आणायला साईनाथला. तर आमच्याकडून थोडा लांब आहे थोडा. इकडे ह्या साईडला बघा. इकडे हे पांडेकडे इकडे हे बघा. आता हे आता भेटते दोघंजण. आता यांना मला बिस्किट द्यायला लागणार. मला तुला पुढे पाठवणारच नाही. मला पुढे थांब थांब थांब. ओ बिस्किट आहे एक पार्लेजी. मारी आहे का? मारी आहे. हां हां, एक मारी दे. एक इकडे इकडे अजून कुठे? दोघं अजून कुठे? अजून कुठे आहेत? हां थांब थांब थांब. हे बघा आता कसे खाते. हे बघा, मी आलो की लगेच माझ्या मागेच लागतात. खुश होतात लगेच. हे चल पांड्या, भांडणे करून का रे? रस्ता नाही कुत्रे ते. हे आमच्यातून जरा लांब आहे इकडे जायला, त्यामुळे जरा आहे. ओ चाचा, क्या कर रहे हो? क्या कर रहे हो? खाने में हो है कि नहीं? चिकन वगैरह बना है कि नहीं? चिकन नहीं बना रहे हो, दाढ़ी बना रहे हो? क्यों, पंडित हो? अरे सॉरी सॉरी सॉरी, मुझे लगा आप चिकन आज आपका सावन चल रहेगा ना आपका? दाढ़ी नहीं बनाते ना सावन में? अरे सावन आज बना लेगा, उसके बाद नहीं बनाएगा। लेकिन सावन चालू है ना आपका? आज से चालू होगा। आज से चालू होगा क्या? आज हम लोग चिकन खा रहे हैं हम लोग। हाँ तो आज दिखाड़ी है। नहीं आज मतलब ये गटरे आमोश बुधवार को है, लेकिन ज़्यादा कैसे आज ही लोग खाते हैं ना, हाँ आज ही लगा। इसलिए चलो चलो जाते हैं. हाँ। ये देखो पीछे भी जा रहे हैं. चलो अभी यहाँ से इथून आता पुढे रस्ता आहे. बघा इकडे कसं हिरवगार मस्त आहे. कारण हे काम चालू आहे बिल्डिंगचं. तो का कुत्रा भुकतो तिकडं, त्याला पण बिस्किट पाहिजे वाटतं. इकडे आता तर रस्ता बरा आहे. पावसाळी ते चालल्याचा बोला नाही, ते एवढे पाय जातात ना याच्यामध्ये, लय डेंजर आहे एकदम. आता पाऊस जरा एक दोन दिवस कमी आहे म्हणून काय वाटत नाही इकडे. मस्त हिरवागार. हे बघा डोंगर बघा छान. चिकन ना आम्हाला इथे 10 मिनिट लागतं जायला, आणि परत पुढे लाईन किती असेल काय माहिती. लाईनमध्ये तर वाट लागणार आहे आज, कारण आज संडे आहे. परत ते आज भरपूर जण गटरे आमच्या आजच करणार सर्व लोक, त्यामुळे भरपूर गर्दी असणार. रोड वगैरे मस्त केलं आहे छानपैकी एकदम. इकडे जरा बरं 2-4 वर्ष होतं बापरे एवढा इकडे चिखल असतं ना. आता रस्ता चांगला आहे बघा, मस्त केलं. इकडच्या बिल्डरने रस्ता तर चांगला केला आहे. इकडे वरती शंकरचं मंदिर, इकडे वरती ह्याच्यावरती इकडे जीवदानी मातेचं मंदिर पण आहे बघा. समोर दिसतंय बघा, समोर जीवदानी मातेचं मंदिर आहे. तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. इकडं तुम्हाला जीवदानी मातेचं मंदिर दाखवतो. हे बघा समोर दिसून, समोर डोंगर जीवदानी मातेचं मंदिर आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो इकडं. हे बघा हे जीवदानी मातेचं मंदिर आहे. आम्हाला इकडून जवळ आहे. इकडून जीवदानी मंदिरात जायला आम्हाला इकडे खूप जवळ आहे. इकडून 5 पायरीच्या इकडून जातो आम्ही इकडे जीवदानी मंदिरला. इकडे वरती शंकरचं मंदिर आहे, फुले शंकर मंदिर आहे. मोठं खूप जुनं मंदिर आहे, पण छान आहे एकदम. इकडे वरती वैष्णवदेवीचं मंदिर आहे. इकडे वैष्णवदेवी मंदिर एक दिवशी जाऊ आपण, त्या दिवशी जायचं आपल्याला. तुम्हाला व्हिडिओ मी पूर्ण पाठवेन तुम्हाला. इकडे सगळे मंदिर आहेत मस्त एकदम छान आहे. हिरवगार डोंगर एकदम बरं वाटतं जरा इकडे. पहिला मुंबई राहायचो, इकडे कंटाळा यायचा नाही एवढा. झाडं नाही काय नाही, हिरवगार बघूनच माणूस एकदम एनर्जी येते एकदम. हे बघा इथे वरती झाडं कशी आहे, चिंचेचं झाड आहे. हा चिंचेचं झाड आहे. चिखल बघ, चिखल दिसताय. चिखलात जायला लागतो. एवढा डेंजर चिखल इकडे ना, कितीने पडता येतं, पाय सरकून येते.
मध्ये रस्ता चांगला आहे पण मध्ये खराब आहे. पाऊस जरा थांबला आहे म्हणून जरा बरं आहे जरा. इथून पण आहे शंकरी मंदिर झाल्यावरती शॉर्टकट. आणि तेव्हा जीवदानी मंदिर दाखवतो स्पष्ट आता. आता समोर झालं एकदम. हे बघा समोर दिसतं ना हे ते जीवदानी मंदिर आहे तिकडे. बघा आता मी आलो साईनाथ रोडला. बघा हा नवीन ब्रिज आहे. नवीन ब्रिज जो तयार झाला ना ईस्ट वेस्टचा नवीन ब्रिज तो इथूनच सरळ जातो इकडून ह्या साईडला नवीन ब्रिज. आणि हा इकडचा रोड जातो इकडेचा हा जातो विरार फाटा या साईडला. बघा आता आपण चिकनच्या दुकानाजवळ आलो. बापरे गर्दी किती आहे बघा इकडे. फुल गर्दी इकडे. बघा इकडे बघा भरपूर लगेच लाईनच लागेल सगळे. हे बघा आज काय लवकर जेवण शिजणार नाही होतो आज बहुतेक आज 1 वाजेला होतो. माझा नंबर किती असेल काय माहिती. 1 2 3 4 5 6 7 10 12 बहुतेक माझा नंबर 25 50 नंबर असेल वाटतं. जरा नंबर लवकर लावतो. चला आपण ज्याच्याकडे गर्दी कमी आहे तिथेच चिकन घेऊया कारण लवकर नंबर लागणार नाही. त्यामुळे जिथं गर्दी कमी आहे तिथे चिकन घेऊया. चिकन कैसे किलो है? 200 ना. 1.5 किलो देना मेरे को 1.5 किलो. थोड़ा अच्छा हो देना नरम वाले को. कलेजी बेटा कुछ भी नहीं है कलेजी. थोड़ा रहेगा डालना ना थोड़ा. कितना कलेजी है? कितना है चलेगा देना. हे देखो उधर सब गर्दी आहे. त्या साईडला गर्दी आहे फुल गर्दी आहे बघा. मी बोल एवढा कोण टाईम फुकट बरबाद करतो इकडेच घेऊया बोललो. हां तिकडे गर्दी का असते उधर गर्दी क्यों रहता है कसला इसलिए गर्दी रहते क्या. ये 4-5 दुकान आहे सर इधर ही. मच्छी पण आहे आमच्या इथे. चला माझा नंबर आला म्हणजे तू दुसरीकडे घेतात चिकन कारण तिथे नंबर लावला असताना तर माझा नंबर आलाच नसता. हे बघा अजून किती लाईन बघा इकडे नंबर आज मारतो 1 वाजता घरी जायला मला इकडे. त्याविषयी आपण दुसऱ्या सगळीकडे चिकनच मिळतो. इकडे पण चिकन तिकडे पण चिकन एवढी लाईन बघा फुल लाईन इकडे आहे सगळी इकडे. चला आता चला मसाला घ्यायला चाललं थोडं पाणी पिऊन लागतं त्याच्या चिकनला टेस्ट येणार नाही त्याशी. आता आलो साईनाथ नाका. हा साईनाथ नाका इकडे स्टेशनवर असतो खाली त्या साईडला. आणि इकडे जातो पुढे जातो इथे हे आपलं काय ते विरार फाटा. ते पुढे मार्केट आहे पुढं. गुरुवारी रविवारी मार्केट भरतो इकडे जोरात. इकडे मार्केट चांगलं असतं इकडे मार्केट. चला आता मसाला घेऊया आता. बघा चिकन घेत आहे बघा 400 रुपयाचं चिकन घेत आहे 400 रुपये. कारण मेवणा पण येणार ना मेवणा येणार आहे. मेवण्याची मुलगी कारण ती मोठी मुलगी इकडे गावी त्यामुळे त्या बारकीला जेवण कोणाचं नाही त्यामुळे इकडे मसाला आहे. इथं मसाला घेतो आता मी इकडे. मसाला द्या ना मिक्स 20 रुपयाला द्या. मसाला दोन मिक्स झालं ना. आम्ही मसाला घेतो इकडे. आम्ही इथे ह्या ताईंकडेच रोज मसाला घेतो आम्ही यांच्याकडेच. इकडे सर्व भाजीवरी असते इकडे कारली वगैरे आहेत इकडे. मसाला पण घेतो बघा. मसाला पण घेतला आहे यांच्याकडे. आणि आता चाललो घरी. हे फुल पकडायला जवळ घरी चाललो आता. घरी आता मस्त चिकन बनवूया आता. जानवडी शिरलो जानवडी इलेक्ट्रिशियन आहे प्रकाश इलेक्ट्रिशियन. तुम्हाला दुकान दाखवतो तुम्हाला इकडे. कधी पण तिथे यायचं त्यांना काम असेल ना त्याचा कॉन्टॅक्ट नंबरवर आहे प्रकाश इलेक्ट्रिशियन आहे. तिथे तुमचं काम असेल इकडे त्यांना कॉन्टॅक्ट करा. बघा इथे नंबर आहे मोबाईल नंबर आहे 9272222000. जानवडीमध्येच आहे. जानवडीमध्ये कधी पण काम असेल तर इकडे कॉन्टॅक्ट करा ह्या नंबरवरती. जानवडी छोटंसं शंकरचं मस्त छान मंदिर एकदम. हे इकडे मस्त वाटतं गावासारखं एकदम. हे गावच आहे ॲक्च्युली नारंगी गावच्या इकडेच आहे ते सगळं. हे बंगले वगैरे इकडे मस्त की छान होतं. चालतोय दमलो चालून त्या जर लाईनीमध्ये नंबर लावला असतं ना
तर माझा नंबर आला नसता. दुपारी 1 वाजला असं वाटतो. एवढी गर्दी आहे आज तिकडे. सगळी 4-5 दुकानं आहेत, पण ते एका दुकानात लोक घेतात. काय माहिती काय समजत नाही ते काय एवढं आहे ते. हे काय मांजर आहे ते. हे बाई रानात राहते इकडे मांजर. हो इथे भात पण लावला आहे. हो इथे भात पण लावला आहे. दिसतोय चोंडा आहे भाताचा. आणि इकडे छोटासा वल आहे बघा. पावसाळी एवढं पाणी असतं इकडे ना. पावसाळी भरपूर पाणी असतं इकडे पावसाळी इकडे. पण जरा चिखल असतो ना रस्त्याला तेव्हा लफडा जरा होता. पण काय आता आम्हाला सवय झाली इकडून जायची इकडून चिखलातून वगैरे. कारण पुढे मस्त वाटतं ना गावसारखं, त्यामुळे चांगलं वाटतं इकडे जरा. मग चिखल बिखल पाहायला लागलं काय वाटत नाही इकडे. चिखल असतं काय माती आहे काय खराब नाही. गटार बिटार नाही आहे, सगळं चांगलं आहे. त्यामुळे काय एवढं काय वाटत नाही. चला आता आलो आता आमच्या एरियामध्ये इकडे आलो मी आता इकडे. हे बघा डोंगराच्या खाली आम्ही राहतो. बरोबर डोंगराच्या खाली आम्ही राहतो. आणि ह्या डोंगरावरती आम्ही जातो भाजी आणायला वर तिकडे. हे सर्व चाळी तिकडे सगळ्या. हे बघा इकडे आलो मी आता. आमच्या घराजवळ मांजर बघा. आमचे मांजर ना मांजर त्याची मजा बघा. चिकनचे पायावर आणले तिला मांजरला. ते आता बघा कशी त्याची मजा होतं बघा मांजरची. हे म्हणे इकडे या बघ. इकडे या. ते बसले कुठे बघा. हे बघा ते बघा ती जागा कुठे पकडली बघा. हे बघा म्हणे काय करतेस. ये बघ खाली बघ काय बघ. हे बघ ये खाली ये खाली ये. आता का मागे येईल ते माझ्या. ये लवकर ये. हे बघा सुने बघ चिकन आणलं आहे पकड. हे बघा आली इकडून. ये लवकर म्हणे ये बघा. हे बघा आली बघा उडी मारली. ये लवकर येऊ दादा तेव्हा ते गेली तेव्हा पाळली. काय रे म्हणे काय पाहिजे तुला. थांब हा काय बघा चिकन. पाय कोंबडीसाठी नाही कोंबडीचे पाय आणलेत मांजरीसाठी. मी बोललो कोंबडीसाठी पाय आणलेत. या कसं तयारी चालली आहे. ते काय टाकले पाण्यानं कसं टाकलेत. कढीपत्ता काय म्हणलं पाण्यानं कसं टाकलं तुम्ही. चला जेवण चालू आहे आता. आतमध्ये झालंय मस्त पैकी. हे काय केलं हे काय चिकन म्हणजे काय एवढं असं घट्ट म्हणजे रसा करणार आहे त्याचा. हो काय मसाला टाकला काय. हां ते मसाला करतो. तोंडाला पाणी सुटलं नाही ना दादू. काय करतेस ना. वडे बनवते वडे. हां वडे हो काय हां तयारी झाली सगळी. हो हे काय वडी बनवली बघा. थापून वडे करतात ते. कुठले वडे भोकोवाले वडे नाही. नाही भोगवाले पण करू शकतो असं करून. हां त्याला भोगवाले वडे करतात. हो काय बनव. तोंडाला पाणी सुटलं माझ्या. हां ते बघा सगळं पीठ आहे. कामा दाखवतात. असं फुगलाय कसा वडा फुगलाय ना. हा भोगवाला वडा. माझ्या होल पडतं का तुम्ही. हां मोड पडला का भोगवाला वडा. चला आता मी जेवतो आम्ही आता. आणि आता बघा अरे चिकनमध्ये घपला गेला ना पाहिजे तुम्ही 100%. हा बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा इजा बघा असे कसे मी काय. हा चिकन किती तुझा किती बघ. आणि वडे किती घेतलेस. हां तू वडे किती घेतलेस बघ. आणि आमचे बघा आता हा माझा बघा हा किती. हा बघा हा कितीला बघा. तू खाल्ला घेतला ना. हो काय हे आणि बघा 2 वडे. हे प्रेमलन बघा ते वडे जास्त चिकन कमी. इशूला बघा हे फक्त फोड दे ना फक्त. हे मांजर रडते तिकडं मला पण दिलं नाही. हे बघा गटरे अशी करतो काय सगळ्यांना शेम दे ना. तोंडाला पाणी सुटलं तो सांडतो बघा तोंड उगतो. चला आता बाय आम्ही जेवतो आता. गटरे तर जेवून जेवतो आम्ही. इशू तोंडाला पाणी सुटतो बघा तेव्हा. काय